कृतिका आणि अक्षयचे नेहमीच भांडण होत असायचे. कारण कृतिका खूप देवपूजा करायची, स्वामींना खूप मानायची. तिथे अक्षय अजिबातही देवाला मानत नव्हता. आपल्या मनात जे यायचं तेच तो करायचा. दोघांचेही लग्न प्रेमविवाह होता. त्यामुळे कृतिकाला आपल्या माहेरच्या लोकांचाही कशामध्येच सपोर्ट नव्हता. कारण तिने तिच्या मर्जीने लग्न केलं होतं. त्यामुळे आपल्या नवऱ्याचं आणि आपलं भांडण ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकत नव्हती. आपण कितीही दुःखी असेल तरीही ती सांगत नव्हती. रोजचा दिवस जसा उगवायचा तसाच मावळायचा देखील. पण दोघंही नवरा बायकोमध्ये भांडण झाल्याशिवाय काही राहत नव्हते. या गोष्टीला कृतिका खूप कंटाळली होती. तुझ्यासोबत लग्न करून मला आज पस्तावा येत आहे, तेही ती डायरेक्ट अक्षयला बोलून दाखवत होती. तो तिच्यावर खूप चिडायचा. मी एकट्याच नोकरी करतो आहे, माझ्याकडून आपल्या दोघांचाही खर्च पैलवला जात नाही. शहरातील जीवन कसे आहे तू बघत आहेस, तरीही माझ्यासोबत या गोष्टींवरून भांडण करतेस, असे तो तिला म्हणायचा. खरं तर कृतिकालाही नोकरी करणं आवडायचं, पण इथे अक्षयचा अहंकार आतमध्ये यायचा. तू याच्यासोबत बोलू नकोस, याच्यासोबतच बोल, मुलांसोबत बोलायची काय गरज आहे. असल्या रोकटोकीमुळे तिनं आपली नोकरी रागाने सोडून दिली होती आणि ती घरीच राहत होती. पण जेव्हा एकाच व्यक्तीवर घर चालवायचा लोड आला तेव्हा मात्र अक्षयची चिडचिड व्हायला लागली आणि तो आपल्या बायकोवर राग काढायला लागला. त्यातली त्यात बायको रोज देवपूजा करायची, देवाचे उपवास पकडायची. याचा खूप जास्त राग त्याला यायचा. तो नेहमीच या गोष्टींवरून सुद्धा तिच्याशी डोकं लावायचा की तुझा देव कुठे तुला मदत करायला धावून येत आहे, मग तू त्याच्यासाठी इतकं का करतेस, असले प्रश्न तिला विचारायचा. वेळ आली की देव नक्की मदत करतो, हे तिचे म्हणणे होते. एक दिवस स्वामी चरित्रांचे 11 पारायण तिनं करायचे ठरवले. आपल्या घराची परिस्थिती नक्की बदलेल हे तिच्या मनात आले. म्हणून ती स्वामींच्या मठात जाऊन आपला संकल्प घेऊन आली आणि नित्यनियमाप्रमाणे गुरुवारच्या दिवशी तिनं आपली चांगल्या आणि खऱ्या भावनेनं पूजा मांडली आणि आपली पूजा करायला बसली. अक्षय खूप रागात होता. स्वामींची पूजा मांडलेली बघून त्याचा राग अजून जास्त वाढला. त्याने रागातच बायकोसोबत भांडण करायला सुरू केलं आणि तिने मांडलेली पूजा अस्तव्यस्त करून टाकली. या गोष्टीचा तिलाही फार राग आला. स्वामींच्या फोटोची क्षमा मागत ती वारंवार पतीला म्हणू लागली, पण तो ऐकायलाही तयार नव्हता. तो रागातच तिच्यासोबत भांडून तिथून निघून गेला. कृतिका आता खूप घाबरली. माझ्या नवऱ्याकडून चुकी झाली, देवाला म्हणू लागली. त्याला क्षमा करा, तो असा नव्हता, पण त्याची चिडचिड होत आहे म्हणून त्याच्याकडून हे सगळं घडलं. स्वामी माझ्या नवऱ्याला माफ करा, ती रडून रडून देवाच्या फोटोजवळ बोलत होती. तिकडे अक्षय जोरातच गाडीवर ऑफिसला निघून गेला आणि अचानकच त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला की तो हॉस्पिटलला ICU मध्ये पोहोचला. इकडे कृतिका देवाची पूजा परत मांडण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिच्याकडून ती पूर्ण होत नव्हती. तोच तिच्या फोनची घंटी वाजली आणि नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, तोही खूप सिरियस आहे म्हणून सांगण्यात आलं. सगळं काही सोडून कृतिका पटकनच हॉस्पिटलला पोहोचली. भयंकर मोठा ॲक्सिडेंट नवऱ्याचा झाला होता. वाचेल की नाही याची अजिबात गॅरंटी नव्हती. ICU मध्ये ॲडमिट होता. अजूनही तो शुद्धीवर आलेला नव्हता. सकाळी आपल्या नवऱ्यानं स्वामींची पूजा अस्तव्यस्त केली आणि मोडली. काहीही तोंडातून अनर्थ बोलून तो घराच्या बाहेर पडला आणि याचीच शिक्षा स्वामींनी त्याला दिली हे मात्र कृतिकाच्या लगेचच लक्षात आलं. ती आता खूप घाबरली होती. पण आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, तिच्या लक्षात आलं. अक्षयच्या काही मित्रांना त्याच्याजवळ सोडून ती घाईघाईत परत आपल्या घरी आली. मांडलेली पूजा जी मोडली होती ती मोडलेली पूजा खूप मन लावून पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करू लागली आणि स्वामी चरित्र सारामृत वाचायला तिनं परत सुरू केलं आणि हातात पाणी घेऊन तिनं संकल्प केला होता, माझ्या नवऱ्याकडून जे काही झालं ते चुकीनं झालं, त्याला माफ करा स्वामी. त्याला अजून तुमची प्रचिती नव्हती, त्याला देवावर विश्वास नव्हता म्हणून त्यानं हे अनर्थ केलं, पण मला मात्र त्याच्यापासून दूर ठेवू नका. कसाही असला तरी तो माझा नवरा आहे. आम्हा दोघांना वेगळं करू नका. त्याच्याशिवाय ह्या जगात माझं असं आता कोणीच नाही. आमचा प्रेमविवाह झाला आहे म्हणून सगळ्या घरच्यांनी आमच्यासोबत नाते तोडले आहे. त्यालाच जर माझ्यापासून हिरावून घ्याल तर मी कोणत्या तोंडाने परत माझ्या घरी जाईल.
माझ्या नवऱ्याला माफ करून जीवनदान द्या, हाच माझा संकल्प आहे आणि यासाठी मी तुमचे 11 गुरुवार पकडेल, तेही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने. मनात माझ्या कसलाच कपट नसेल. वाईट मी कधीच कुणालाच बोलणार नाही. फक्त माझ्या नवऱ्याकडे तिकडे लक्ष द्या. इतकं बोलून तिने सगळं काही मनातून विचार काढून टाकले आणि स्वामींची सेवा सुरू केली. पहिला गुरुवार पहिलं व्रत झालं. तिकडे नवऱ्याच्या परिस्थितीमध्ये काहीही एक सुधार नव्हता. दुसराही गुरुवार तिचं व्रत झालं. तिसराही गुरुवार असाच गेला, पण नवऱ्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती. तो कोमात आहे, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते. चौथ्या गुरुवारी निराश होऊन ती पूजेला बसली होती. माझ्याकडे इतका पैसा नाही की मी माझ्या नवऱ्याचं इतकं जास्त बिल भरू शकेल, आणि न माझ्याकडे हक्काचं असं काही आहे की ते मोडून मी माझ्या नवऱ्याला वाचवू शकेल. माझ्याकडे आता फक्त माझी श्रद्धा आहे, माझी भक्ती आहे, माझा विश्वास आहे. तोच मी माझ्या नवऱ्यासाठी तुमच्याकडे परत मागत आहे. स्वामी, माझ्या नवऱ्याला नीट करा. तिच्या श्रद्धेमधील भक्ती बघून तिकडे एक चमत्कार झाला. स्वामी तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणाले, माझ्या मुलीची सेवा तू भंग केलीस, माझ्या फोटोला लाथाळून तू बाहेर पडलास, यासाठीच तुला ही शिक्षा झाली होती. तुला तर यमदेव घेऊन जायलाही आला, पण तिच्या श्रद्धेने आणि भक्तीने मी तुला परत एकदा जीवनदान द्यायचं ठरवलं. घेता आलं तर घे, चांगलं वागता आलं तर वाग, नाहीतर लवकरच परत तुला यमाकडे पाठवावं लागेल. माझ्या भक्तासाठी आज मी तुझा आत्मा तुला परत सोपवत आहे. उठ आणि बायकोची काळजी घे. तिच्यासोबत भांडण न करता प्रेमाने वाग. तुझ्यासाठी सगळं काही सोडून ती आली आहे. इतकी श्रीमंत असून गरिबी तुझ्यासोबत दिवस ती काढत आहे आणि त्याची जाणीव ठेव. मूर्खा, स्वतःला समजतोस काय? देवाला नावं ठेवण्याची तुझी हिंमत आजपर्यंत तुला इथपर्यंत घेऊन आली, पण माझ्या भक्तासाठी आज मला तुझ्याकडे यावं लागलं. अजूनही सुधारता आलं तर सुधार. शेवटची संधी तुला देतोय. सगळं चांगलं होईल. आत्मविश्वास हरू नकोस. इतकं बोलून स्वामी त्याच्या स्वप्नातून निघून गेले. त्याने लगेचच डोळे उघडले. आपल्या बायकोचं नाव वारंवार तो घेऊ लागला. मित्रांनी घाईतच घरी फोन केला आणि कृतिकाला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. नवरा शुद्धीत आला बघून तिला खूप जास्त आनंद झाला. ती फार खुश झाली. स्वामींना मनोमन धन्यवाद बोलू लागली. माझ्या नवऱ्याची चुकी खूप मोठी होती, पण तुम्ही स्वामी आई तिला पदरात घेऊन माफ केलं. माझ्या नवऱ्याला जीवनदान दिलं, म्हणून तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि मरेल तरी ही स्वामी सेवा मी कधीच सोडणार नाही. आता मात्र अक्षय तिला आपल्याकडे बोलवू लागला आणि आपल्या स्वप्नामध्ये काय आलं आणि काय झालं सगळं काही आपल्या बायकोला तो सांगू लागला. डॉक्टरांना सुद्धा हा चमत्कारच वाटला, कारण कोमात गेलेला पेशंट त्याच्यावर कसलीही काही ट्रीटमेंट अजून तरी सुरू न करता तो शुद्धीत आला होता. त्यामुळे हॉस्पिटलचं बिलसुद्धा जास्त झाले नव्हते आणि जे झाले होते ते अक्षयच्या ऑफिसच्या क्रायटेरियामध्येच बसत होते आणि ऑफिसमधूनच त्याचेच ते सगळे पैसे तिकडे हॉस्पिटलला जमाही झाले होते. अक्षय बायकोसोबत आता घरी आला. आपल्याबरोबर तो बायकोने मानलेल्या पूजेच्या समोर जाऊन बसला आणि देवाची क्षमा मागू लागला. माझ्याकडून जेही झालं ते चुकीचं होतं असं तो बोलू लागला, पण आजनंतर मी कधीही माझ्या बायकोला स्वामी सेवा करण्यापासून थांबवणार नाही. आता तर मी सुद्धा स्वामी सेवा मनापासून करेल. आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच भरभरून राहू द्या, असे तो स्वामींना म्हणू लागला. आणि काय आश्चर्य, कधीही देवाला न मानणारा अक्षय देवाची भक्ती प्रचंड प्रमाणात करू लागला. कृतिकाला हे सगळं बघून खूप आनंद होत होता. कृतिकाचा आज शेवटचा गुरुवार होता. तेव्हाच अक्षयच्या पगारात वाढ झाली. वरच्या पदवीवर तो पोहोचला. तो सुद्धा मन लावून सगळं काही करत होता, म्हणून आता दोघांमध्येही कशाचीच भांडणे होत नव्हती. दोघंही एकमेकांना चांगलं समजून घ्यायला लागले होते. देवाने कृतिकाला आपला आशीर्वाद भरभरून दिला होता. आज दोघंही नवरा बायको खूप जास्त खुश आहेत. दोघंही देवाला प्रचंड मानतात आणि देवाची भक्ती श्रद्धा करतात. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य एखादा जर देवाची भक्ती करत असेल तर त्याची चेष्टामस्करी करू नये. स्वतःला देवपूजा करायची नसेल तर समोरच्याच्या पूजेत विघ्न आणू नये. आपला विश्वास नसेल म्हणून दुसऱ्यांचा विश्वास सुद्धा देवावरील तोडू नये, नाहीतर हे असले अनर्थ घडतात. कथा आवडली असल्यास लाईक नक्की करा आणि अशाच कथा ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन आणि स्वामी अनुभवाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.